तर आता आम्ही चॉपस्टिकने खातोय. पप्पांना चॉपस्टिकने खायची खूप म्हणजे आवड आहे, तर ते ट्राय करतात आहेत. हा का असं का चिंग चॉंग चिंग चॉंग. पप्पा पण कोरियन माझ्यामुळे पप्पा पण हे झाले. कोरियन सिरीज बघतात पप्पा. चला बाई माझी मॅगी गार होईल. मस्तपैकी मॅगी केली, मसाला मॅगी. पण मला हे लागते. त्यात पाणी ऍड करा मग द्यावा. तर चला गाईच आम्ही एन्जॉय करतो. तर गाईज आम्ही आता करतोय बटाट्याचे वेपर्स आणि इकडे पप्पा बसलेत. पप्पाने तर एवढे सारे घातलेत. पप्पा बेस्ट, पप्पा बेस्ट. आणि मी आलेले आता घालायला हे वाळत. आणि थोडे थोडे पप्पांनी म्हणजे थोडे मी घातलेत. आताशी एवढेसेच घातलेत. आता 2 आहेत अजून, ते मी घालणार आहे. आणि उन्हाळ्याची कामं चालू झालेली आहेत. तसं आमच्या चकल्या वगैरे झाले. एकच झाला ना पप्पा पदार्थ. चकल्या झालेल्या आहेत फक्त. वेफर चकल्या आणि उद्या परत अजून आमच्याकडे आहे साबुदाण्याचे पापड्या आहेत. परत चकल्या आहेत अजून भरपूर सारं काय काय अजून. उन्हाळ्याचं वर्षभराचा स्टॉक करून ठेवतो आम्ही. आणि हे ना कधी पण जाड केलं ना की वाळून मग थोडंसं पातळ होतं, नाही तर जाडच करायचं असं. म्हणजे हां नाहीतर जळतात. हे असं करायचं. आणि किती छान आणि मोठे मोठे घालायचे कधी पण असे, त्याच्यामुळे छान पण येतात. हां तळल्यावर खूप छान होतात मग असे. हे वाळून पण छान होतात. जास्ताने असे जाड करायचे, पातळ नाही करायचे. तर चला आता आम्ही घालतोय हे वाळत. बाय. पप्पा आमच्या असल्यावर आम्हाला कसलीच कमी नसते कामात. पप्पा आमचे एक्सपर्ट आहे, त्यांच्यामुळं तर आम्ही हे असा घाट घालतो. नाहीतर आम्हाला मम्मीला तर काही होतच नाही. सकाळी 6-6:30 वाजल्यापासून येते. हां 6:30 वाजल्यापासून. हां लवकर घातलं ना म्हणजे काही टेन्शन नाही. उन्हाच्या आत. हां आता तर 8:30 वाजले तसं. तर चला पटापटा घालते आता मी पण हे. तर गाईज ही क्लिप मध्ये व्हॉइस ना आला कारण की दीदीचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि तिला ऐकू जात होतं मी काय बोलते ते, पण ते ह्याच्यात ऐकू नव्हतं येत ह्या क्लिपमध्ये. तर आम्ही केला होता ढोकळा आणि खूप सुंदर झाला होता. प्रत्येक वेळेस मम्मी आणि मी करतो मिळून तरच चांगला होतो, पण ह्यावेळेस मी एकटीने केला होता ढोकळा, त्यामुळे एवढा मस्त झाला होता, सॉफ्ट एकदम. आणि ह्या क्लिपमध्ये खूप सगळ्यांनी माझी तारीफ केली. आता ती बॅड लक की आली नाही ती तारीफ व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला मी दाखवते. ढोकळा बघा एवढा मस्त स्पंजी झाला आहे ना, खूप सुंदर झाला होता ढोकळा. आणि टेस्टला तर एकदम मस्त. आणि आमच्या घरात आहे ना, आमच्या दीदीला पण इवन बाहेरचा आवडत नाही अजिबात, घरातलाच आवडतो. त्यामुळं मग आम्ही घरातच करतो. ते बाहेर गोड गोड लागतो, तो आम्हाला नाही आवडत. साखरेचं पाणीवाला, आम्ही साखरेचं पाणी नाही घालत. आणि नक्की तुम्हाला मी रेसिपी एकदा शेअर करेल, कारण की ढोकळ्याची रेसिपी आम्ही खूप वेळा ट्राय केले आहे ढोकळा, पण रेसिपीच नाही शूट केली. तर नक्की तुम्हाला मी दाखवेल माझ्या ढोकळ्याची रेसिपी, कारण की खूप सुंदर ढोकळा झाला होता तो, एकदम स्पंजी. तर एन्जॉय करा माझा व्हिडिओ आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 2000 years later. हॅलो. तर तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज मस्तपैकी दिवस आहे, शुभ दिवस. आणि आज आहे आंब्याचा रस. आंब्याचा रस आहे आमच्याकडे आपल्याकडे म्हणायची सवय लागली मला, असं नाही का. आपलं हे आहे ना, ते आहे ना. तर आमच्याकडे पप्पा म्हणतात की अक्षय तृतीया झाल्याशिवाय, म्हणजे अक्षय तृतीयालाच आंब्याचा रस खातात, आधी खात नाहीत. तर त्याच्यामुळं अक्षय तृतीयाचा आमचा हा फर्स्टवाला आंब्याचा रस आहे. आणि अजून आमच्या आंबे येतात ते पप्पा घेऊन, पण आम्ही खूप एक्सायटेड आहे आज. आणि मी तर स्वयंपाक बनवते आज. मस्तपैकी भजी, कुरडई, पापड, भेंडीची भाजी. आंब्याचा रस असेल ना तर 3च भाज्या छान लागतात.
भेंडीची भाजी, गवारीची भाजी आणि उकडलेला बटाटा. तर उकडलेला बटाटा आणि भेंडीची भाजी आमच्याकडे आहे आणि गवार छान लागते. 3च भाज्या छान लागतात आंब्याच्या रसाबरोबर आणि आम्ही त्याच 3 करतो. तर आज आहे भेंडीची भाजी आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी. तर माझं तर आत्ता फक्त भजी आणि पापड कुरडई तळून ठेवली मी फक्त, आणि भेंडीची भाजी मम्मीने चिरून ठेवली. तर मी आता भेंडीची भाजी फोडणीला टाकणार, नंतर बटाट्याची आणि पोळ्या करणार मस्तपैकी इकडे. आणि बायका सणाला नवीन साड्या घेतात, पण माझी मम्मी सणासाठी आंबिलो संध्या ना सणासाठी नवीन गाऊन घेते. मग काय, मला आवडतं सणाला गाऊन नवीन नवीन घालायला आवडतं. वा कसं वाटतं सांगा. चिंतामणी झालेली आहे आज, आणि मी पण आज ट्रेडिशनल ड्रेस घातलाय कारण की सण आहे यार, सणा दिवशी तर घालतोच आपण. आणि आमच्या चला आंबे आले, लपून काय आंबे आले. हा गाऊन घातलेलं माहिती नाही नवीन. तो हॉलमध्ये या. आंबे इलो आंबे इलो आंबे इलो, काय माहिती आले का नाही आंबे, मी नुसती म्हणते आंबे इलो. आंबे इलो आंबे इलो आंबे इलो. किती? 400 रुपयाचे. इट्स ओके, द्या. ओके. 1000 रुपये असलं तरी चालेल. हा. मम्मीने साडी घातली. अयो. साडी घातली बघा तिने नवीन. तर भेंडीची भाजी केलेली आहे मी आता. आज काही कांद्याचं नाही आहे आमच्याकडं, नैवेद्य असतो म्हणून. इतकी छान झाली आहे म्हणजे माझी ट्रिप मी तुम्हाला सांगते. तर मी भेंडीची भाजी करताना आहे ना, म्हणजे जेव्हापासून चिंचवडला होते ना तेव्हापासून मी तसं शिकली आहे. तर भेंडीची भाजी करताना मी असं तवा वगैरे ठेवते, की ताटली नाही ठेवत, तवा ठेवते म्हणजे वाफ नाही जात आणि ती भाजी ना एकदम मस्त शिजते. आणि म्हणतात ना नंतर भेंडीत मीठ टाकायचं, पण मी आधीच टाकते, पण ते पाणी सुटून त्याच पाण्यात ती शिजते. असं माझं ट्रिक आहे. कुणाला यूज करायचं असेल तर यूज करा. पॅन असेल ना आपला डोसाचा पॅन असेल ना तो पण ठेवला तरी चालतो. आणि हा आपला तवा जर्मलचा असतो ना तो पण ठेवला तरी चालतो, पण तवा ठेवला ना इतकी मस्त भाजी होती ना, मस्त शिजते. कहना क्या चाहते हो, तुम्हाला समजलं का? माझी खळी दिसते खूपच आज. बघा ना इकडे बघा. हा ती पेन्सिलने गेली तू. पप्पा मला काय म्हणतो माहिती का, तू आहे ना असं पेन्सिल लावते. आता पेन्सिल पण नाही राहिली घरात. पप्पा काय पप्पा काहीतरी कहना क्या चाहते हो. इकडे बघा. आणि तुम्हाला शुभेच्छा द्या ना अक्षय तृतीयाच्या. अक्षय तृतीया. हा जय परशुराम. आज परशुराम जयंती आहे. तर परशुराम जयंती आहे आज. अच्छा. आणि अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर त्यांचा जन्म झालाय. अक्षय तृतीया मम्मीने रेडिओ लावण्यात गेली. तर तुम्हाला सगळ्यांना परशुराम जयंतीच्या पण हार्दिक शुभेच्छा, अक्षय तृतीयाच्या पण हार्दिक शुभेच्छा. आणि आज खूप शुभ दिवस आहे. तर पप्पा मला एक गोल्ड रिंग गिफ्ट करणार आहे. 3.5 मुहूर्तापैकी आज अर्धा मुहूर्त असतो. पप्पा आज तुम्ही मला गोल्ड रिंग करणार आहे ना गिफ्ट. गोल्ड रिंग. तर पप्पा आता कलिंगड खातात, काय बोलतीच बंद झाली. आता काय करायचं. तर चला बरं झालं आज संडे, म्हणजे कसं स्वयंपाक वगैरे करता येतं मला जरा. तर कसं इकडून मी इकडे आले की इकडून खातात पार, इकडे गेले की इकडून खातात पार. जरा ना ताट घेऊन बसा, मला पण द्या. एकदम आणि ज्युसी. हिरा आम्ही ना तिला कलिंगड लागतो खायला. आईस्क्रीम रोज रोज इकडे लागतो बघा. आणून ठेवा तिला आईस्क्रीम बघा. एकटीला आम्ही नाही खात ते, काय तिला लागतात आईस्क्रीम. पण हे सगळ्यांसाठी आणलंय. नाही पण आम्ही नाही शिकतो. ठेवलं की. तर चला पोळ्या लाटून घेते आता मी. तर आता झाल्यात पोळ्या लाटून आणि मी पूर्ण वर टांगून दिले केस ओलीच. आणि एवढं गरम होतंय, मी तर पूर्ण लाल लाल पडले. मी नेहमी लाल लाल पडते, असं काम जास्त झालं ना माझ्याकडून तर मी पूर्ण लाल लाल पडते गाल वगैरे.
आणि तुम्हाला आवाज माझा येतोय का नाही माहीत नाही, पण एवढं गरमाच्या पूर्ण धारा धारा एवढं हे झालं ना, तर मी कूलर पाशी आता येऊन बसले. तिथं कूलर लावल्या आणि गरम मम्मीला म्हटलं मी पोहायला आटल्या तेवढ्या उभं राहून तो पाय दुखायला लागले म्हणजे. तर मी आता जरा वेळ फॅन खाली बसते आणि मग परत जाते किचनमध्ये. आता फक्त कोशिंबीर राहिली आहे आणि बटाट्याची भाजी राहिली आहे उकडलेल्या, उकडून ठेवलेत बटाटे, फक्त भाजी राहिली आहे आणि अजून काय नाही राहिलं, काय नाही राहिलं, बाकी सगळं झालं. आता पप्पांकडेच असतं कॉन्ट्रॅक्ट आंब्याच्या रसाचं, तर पप्पा आमरस करतात ते. अजून वरण फोडणीला टाकायचं मला, कारण की आता कुकर होतोय. तर असा आहे स्वयंपाक आजचा आत्तापर्यंतचा अपडेट असा आहे. पूर्ण हात पण लाल झाले लाटून पोळ्या अशा फास्टमध्ये काही. आता मला खूप प्रो झाले मी पोळ्या लाटण्यात. पोळ्या म्हणजे साधी पोळी, नॉट पुरणपोळी, आमच्याकडे पोळी म्हणतात. तर त्या पोळ्यात मी चांगली एक्सपर्ट झाले आणि पुरणपोळीमध्ये पण आता एक्सपर्ट झाले. तर लाल लाल झाले यार पण चला जरा बसते आणि मग पुढं काय होते ते दाखवते. तर आमचं असं ताट मस्तपैकी तयार झालेलं आहे. भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, वरण, आंब्याचा रस, कोशिंबीर, वरण भात, श्रीखंड, भजी, पापड आणि पोळी आणि लिंबू, एवढं मस्त जेवण केलेलं आहे. आणि हे सगळं बनवलेलं आहे मी आणि मम्मीनी थोडंसंच बनवलं बाय द वे, पण मी अख्खं बनवलेलं आहे आणि मला खूप छान वाटतंय हे मी बनवले तर. आणि मस्त प्लेट सजवली, ही देणार आहे मी माझ्या पप्पांना. तर मी फोटोशूट करत होते बाय द वे इकडं. वा. तर आता हे ताट जात आहे माझ्या डॅडींना. नाही, तुमच्यासाठी केले मी. हे घ्या. कसं वाटतं? मस्त ना. आणि टेस्ट पण सांगा मला कशी झाली. एकदम बरोबर. आता नाश्ता नाहीये सकाळपासून, तर आता मस्तपैकी जेवणाचा आनंद घ्या. बोला. चला आता देव आमचे माणसाचं लग्न होतं ना तेव्हा देव आणले होते, जवळजवळ 4-5 महिने आता झाले. आता आमच्या भावाच्या पोराचं लग्न पण 10 तारखेला आहे. आता त्यांना पण देव लागतील ना, तर ते आता देव घेऊन आम्ही चाललोय बारामतीला. तिथून ते राशीनला जाते, नगर. हा ना. आता हे कडेपटाचा भंडारा आणलेला आहे, तो भंडारा आता मार्गाने व्हायचा. सदानंदाचा येळ कोरी कोकण महाराज की जय. देवाला आम्ही मिस करणार. आमचं देवघर हे झालं, काय म्हणते त्याला, मोकळं झालंय. आता ही लाईन होती, ही पण लाईन होती, आता ही लाईन इथं जाईल वर आणि खूपच मोकळं वाटतंय आता. आणि देवीचं पण विसर्जन आहे, अन्नपूर्णा देवीचं विसर्जन. हा, उद्या आता अक्षय तृतीया झाली ना आता, तर ही पण देवी आता देवघरात येणार इथं आणि हिचं पण विसर्जन आहे. आणि आमचे देव बघा, बालाजी बाय द वे आमचा कुलदैवत. काय आकांक्षाचं लग्न जेव्हा होईल ना तेव्हा देव आणायचं. खरंच तेव्हा आणायचे देव. देव आणायचे. लग्नात देव लागतात ना. बघा देव आता एक रांग रिकामी झाली. आता पप्पा काहीतरी देव करतील त्यात. ते देव खाली घ्यायचे वरचे, म्हणजे लाइटिंग दिसते आणि देव आहे ते ठेवायचे. मग काय. तर माझ्याच लग्नात आता ते येणार आहे इथं परत, नाहीतर दुसरं कोण नाही. आता सगळ्यांची लग्न झाली, मी आणि माझा छोटा भाऊ राहिला अजून एक, मग झालं सगळं ओके मध्ये. हॅलो गाईज, तर आज आहे केळवण. तर आमच्याकडं 4 महिन्यानंतर केळवण होते. आत्ता 4 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर. माणशीच केलं. हा ना. मग आणि जास्तच झाले. तर माझ्या फ्रेंडचं केळवण आहे. सॉरी, कॅमेरा जरा हालतोय आमचा तिकडे उजेडाचे. तर माझ्या फ्रेंडचं केळवण आहे आणि ती माझी कॉलेज पासूनची मैत्री आहे आमची. आणि आमच्या ग्रुप मधले हे 1 2 3 4 चौथं लग्न आहे. आणि हे केळवण माझ्यासाठी खूप खास आहे.
कारण की ती माझी अशी खूप क्लोज फ्रेंड झाली. म्हणजे 3 वर्षच आम्ही सोबत होतो, त्यात पण लॉकडाऊन होतं, पण आम्ही एवढं घट्ट मैत्रिणी झाले ना. तर माझे सगळ्यात जास्त क्लोज फ्रेंड प्रणोती, तिचं लग्न ठरलंय आणि तिचं केळवण आहे आज. आणि आज ऑफकोर्स संडे, त्याच्यामुळे मग आज केळवण ठेवले आणि मस्तपैकी आता मी डेकोरेशन करते. आणि त्यात आम्ही मम्मी मीच आहे घरी, आम्ही दोघी जणी मिळूनच करणार आहे. पण बघू आता कसं होतंय. आणि मला सगळं लागतं परफेक्ट, त्याच्यामुळे तर मी परफेक्ट करणारच आहे. तर आता वाजले 8:30 आणि तसा लेट होतोय, पण डेकोरेशन वगैरे करून मग मी आंघोळ करायला जाणार आहे. आता चला डेकोरेशन करते. आता तरी एवढं झाले आणि हे पोस्टर लावायचे फक्त असं, आणि इकडे अजून हे आणि फुलांची रांगोळी काढायची आणि आमचं तेच चाललंय आता, हॉल आवरायचं चाललंय. आणि माझी मम्मी झटकते हॉल, ते झटकते साफसफाई करते हॉल. तिचं दर संडेला असतं, दर संडेला किंवा मध्ये आधी वाटलं की घ्यायचं झाडून साफसफाई करायची. तर आता मी तेच डेकोरेशन करते आता. ओके. आणि आजचं केळवण म्हणजे व्लॉग बघायला विसरू नका. मस्त मस्त मी आता डेकोरेशन करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. स्वयंपाक काय करणार आहे ते पण दाखवते. आणि मी फर्स्ट टाइम आंब्याचा रस करणार आहे, तो पण दाखवणार त्या आहे. हाताने तो पण दाखवणार आहे. तो पण दाखवणार आहे. तर पप्पा नाहीयेत आमच्या आज, पप्पा आज सकाळपासून बिझी आहेत, त्याच्यामुळे मग आमच्यावर वेळ आलेली आहे रस करायची. तर चला भेटूया नंतर. येस. मी आता 11:15 वाजले, तर सगळा माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि मला दाखवायचा आहे तुम्हाला रस. मी केलाय फर्स्ट टाइम रस, माझ्या अख्ख्या आयुष्यात मी फर्स्ट टाइम रस केलाय. तर हे बघा, असं मस्तपैकी असं घट्ट रस झालेला आहे. आणि बर्फाचे खडे टाकलेत मी ह्याच्यात, आणि मस्त वेलची, फक्त जायफळ टाकायचं राहिलं थोडंसं. आणि सगळा स्वयंपाक रेडी आहे, फक्त भजी राहिल्यात, बाकी काही नाही. इकडं वरण पण हे तयार आहे, इकडं बटाट्याची भाजी पण तयार आहे, पोळ्या पण केल्यात, भात पण झालाय. आणि खेकडा भजी करणार आहे. तर आम्ही नैवेद्य असतो ना तेव्हा आम्ही कांद्याचं नाही करत ना, लसूण कांद्याचं. तर आज सगळं लसूण कांद्याचं केलंय, कारण की आज नैवेद्य नाही, फक्त आंब्याच्या रसाचं दाखवलंय गोड. आणि ह्याला आता पाणी सुटलंय, छान मीठ लावून ठेवलं होतं. मस्तपैकी खेकडा भाजी करणार आहे छानपैकी. तेवढंच राहिले. आणि डेकोरेशन राहिलंय. डेकोरेशन मी फक्त सकाळी थोडंसंच केलं, तर एवढंच केलंय फक्त. अजून मला इथं फूल वगैरे टाकायचे, एवढंच झालंय फक्त डेकोरेशन. ॲटलिस्ट तेवढं तरी झाले. आणि चला, दमली मी आता पार. नाही दमले, माझी फ्रेंड येणार आहे मग नाही दमले. आणि इकडे बघा, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? मीच दमले. मम्मीने आज कपडे धुतले, नाहीतर रोज मी धुते. आज ती म्हणली मी धुते, तू स्वयंपाक कर. सगळं काय वाटतंय? छान वाटते. आंब्याचा रस केला मी, चांगलं केलंय, मस्त. देवापुढे आंबा एक ठेवलाय आणि रस ठेवलाय देवाला. आणि मग मी चाखून बघितला आंबा. तर चला, हे बघ पाणी सुटलं ह्याला, करून घेते आता. तिखट बीट घालून. तर गाईज, आता आपली फरशी ही वाईट व्हाईट आहे. मला साठी येल्लो कलरचे टाकावं आणि मग त्याच्यावर व्हाईट. हे बघा, आता आकांक्षाची मैत्रिणीची स्वागताची तयारी चाललेली आहे मैत्रिणीची. आणि आज तिचं आमच्याकडे केळवण आहे. तर स्वयंपाक सगळा झालेला आहे ऑलरेडी, फक्त आता ती येण्याची बाकी आहे. ती आता येईल अर्ध्या तासात. अर्ध्या तासात येईल, मग आम्ही तुम्हाला दाखवूच. आणि आता फक्त डेकोरेशन राहिले, बाकी काय नाही राहिलं. स्वयंपाक मी केला आहे. मध्ये नाही टाकत का? मध्ये कशाला? मग अगं ती ह्याच्यात पाय टाकून येणार ना, तो पाय कुठं करतात? मला वाटलं फुलांचं करते काय, केशरी किंवा पांढरे मध्ये, आणि कडनी केशरी असं. फुलं आम्हाला कळलं नाही. मी पण तेच मागाशी म्हणत होते. हा ना, कारण की काय वाटते मम्मी, कसं वाटते? नको का? नको.
अच्छा नाही लगता हुआ ऐसाच लगता है. मी काय म्हणत होते, तिचा फोन आला त्यामुळं राहिलं. काय म्हणत होते का मी? हां, आता सगळ्यांची केळवण करतोय. म्हणजे लहानपणापासून आता मोठं झालं, म्हणजे प्रणवती लहानपणापासून नव्हती, पण लहानाचं मोठं झालं आणि केळवण करायला लागलो. पर आता आधी सगळ्यांचे नंबर आता लागोपाठ सुरू झालेत केळवण. आणि हे आय थिंक माझ्या फ्रेंडचं फर्स्ट केळवण आहे आपल्या घरी, का नाही? असं आपण केलं नाही अजून कोणाचं केळवण. दिदीचे झालेत फ्रेंडचे, पण माझ्या फ्रेंडचं फर्स्ट टाइम असं केळवण करते मी. तर थोडंसं असं इमोशनल आणि हॅपी मुमेंट पण आहे, कारण की ती हॅपी आहे, लग्न होत आहे तर, आणि ती जाणार आहे. पण कॉन्टॅक्टमध्ये ऑफकोर्स राहतोच आपण. आणि किती म्हणलं की चेंज होतं लग्नानंतर, पण आपल्या हातात असतं थोडंसं बॅलन्स करायचं, का नाही गं? इकडचं पण तिकडचं पण आपल्या हातात असतं बॅलन्स करायचं. तर बॅलन्स करा मुलींनो. नाही तर असं नका म्हणून लग्न झाले आता काय करणार, आता कॉन्टॅक्ट नाही राहणार. मी तर ह्या मताची नाही आहे अजिबात. बॅलन्स केलं की सगळं काय होतं. आणि चला आता मी डेकोरेशन तर हे वारं झालंय, आता एक इथं असं मस्तपैकी हे करते. तिथे एक करतो. तर आता प्रणवती आलेली आहे, म्हणली ना ती लपली आहे. प्रणवती आलेली आहे आणि ही आहे ती प्रणवती, तिच्याबद्दल मी बोलत होते. आय थिंक खूप जण म्हणजे माहिती असेल काय काय जणांना, पण जे नवीन असेल त्यांना माहीत नाही. ही माझी कॉलेजची फ्रेंड आहे आणि तिचं लग्न आहे आता. तर आमच्याकडे आज तिचं केळवण आहे आणि मस्तपैकी हा मेनू आहे. वरण भात, कांदा भजी, पोळी, आमरस, वरण, बटाट्याची भाजी, कैरीची चटणी, लोणचं, पापड आणि कुरडई. शुरू कीजिए. आणि असं डेकोरेशन केले. पण तू आणि आनंद वाटला आम्हाला. तुम्ही काय मला म्हणलंय? येणार कसं आहे ना? आमचा माणूस पाठवतो. हे बघा, हे द्या. फॅन खाली बसले, खूप गरम होतंय, खूप जास्त गरम होतंय. आणि प्रणवती गेली, मम्मी पप्पा पण बाहेर गेलेत. आणि खूप छान झालं आज केळवण, खूप म्हणजे खूप माझ्या मनासारखं झालं एकदम. आणि मी बनवलेला स्वयंपाक मी मला खूप सवय का करायची, पण मी करते ना ते मला खूप जास्त आवडतं. तर मी आज स्वयंपाक बनवलेला मला इतका आवडला, प्रणवतीला खास करून आवडला खूप जास्त. आणि ती अशी मुलगी आहे, तारीफ करायची थांबतच नाही. तिला माहिती आहे मला तारीफ खूप आवडते आणि तिने खूप तारीफ केली माझ्या जेवणाची. सगळं तिला खूप जास्त आवडलं आणि खूप मस्त झालं केळवण. तर मी मम्मी पप्पा बाहेर गेल्यावर आणि प्रणवती पण गेली, तर झोपले मी 1 तास झोपले. कारण की एवढीच गुंगी आली ती मला, कारण की जायफळ घातलं होतं ऑफकोर्स आमरसमध्ये. तर असली गुंगी आली ती ना, मग मी छानपैकी झोपले. आणि झोपेत एवढं गरम झालं मला, तरी पण मला समजलं नाही. माझी पूर्ण केस बीस सगळे ओलं झाले आज. धुतली तर आज ओली झाली पूर्ण. आणि उठले, भांडी घासली, किचन वाटा सगळा साफसुथरा केला, झाडून काढलं, दिवाबत्ती केली. आता वाजले 7 कारण की. आणि आता फॅन खाली येऊन बसले. एवढं डेंजर, मी पूर्ण लाल लाल पडले. आता दिसतंय का नाही माहीत नाही, पूर्ण लाल लाल झाले कारण की खूप जास्त गरम होते. आणि मी किचन सगळं छानपैकी आवरले. आणि थँक गॉड मी आले इथं किचनमध्ये, कारण की मी वरण आणि बटाट्याची भाजी गरम करायला ठेवली होती. आता उन्हाळा आहे तर आम्ही काय लगेच असं दुपारीच फ्रीजमध्ये नाही ठेवलं. आणि वरण आणि बटाट्याची भाजी आणि हे सगळं साफ केलं, दूध तापून ठेवलं, चहा काय ठेवलं नाही मी, पूर्ण सगळं साफ केलं. आणि एवढी भांडी घासली मी आज, एवढी. आणि आत्ता
जेवणाची जास्त भांडी नव्हती, कारण की मी स्वयंपाक झाल्यावरच लगेच भांडी घासून टाकली होती स्वयंपाकाची. फक्त आता जेवणाची भांडी होती, ताट आणि वाट्याच भरपूर जास्त होत्या, तर ते काय पटापट घासून टाकलं मी. आता मी बसून तांब्या भरून पाणी पिणार आहे. मी इथं तांब्या भरून पाणी आणलेलं आहे, गार एकदम माठातलं, आणि ते मस्तपैकी बसून आता पाणी पिणार आहे. कारण की खूप जास्त म्हणजे पाय तर असे जाम दुखतात, कारण की मी अजूनच ती उभं आहे सकाळपासनं स्वयंपाक करायला. पण आज मला छान वाटते. फर्स्ट टाईम मी आंब्याचा रस केला आणि आम्ही खूप जास्त पिला आहे, 3-4 वाट्या पिला आहे आंब्याचा रस. फक्त पप्पांनी कमी पिला, नाही तर मम्मी, मी, प्रणवती आज फुल आंब्याचा रस केला आहे. आणि जाऊन जातं, हेच वर्ष असतं, हेच महिने असतात वर्षातले आंब्याचा रस प्यायची सॉरी. तर चला, एवढं सगळं होतं. अजून मला व्हिडिओ एडिट करायचा आहे. आज म्हणलं होतं मी की एडिट करून टाकते, पण मला मोबाईल बघत बघत एवढी झोप आली, म्हटलं जाऊन दे मरू दे. फक्त आता मला 1-2 व्लॉग करायचे एडिट आणि 2-3 शॉर्ट व्हिडिओ करायचे आहेत. आता प्रणवतीचा केवांचा व्हिडिओ एडिट करते, म्हणजे लगेच पोस्ट करता येईल. तर चला, असं होता आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. बाय.